नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपण कसे करावे। म्हणजे आता नवरात्र हे चालू होणार आहे, तर नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा ही करायची आहे। तर कोणत्या प्रकारे म्हणजे आपण ही सेवा करून देवीचा जास्त कृपा आशीर्वाद घेऊ शकतो, ही सेवा कशी करावी, कुणी करावी आणि का करावी, आणि त्याचबरोबर यामध्ये कोणते नियम आपल्याला हे पाळायचे आहे, या सर्वांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नवरात्रामध्ये आपण देवीची वेगवेगळी सेवा ही करत असतो। बरेच जण देवीचे उपवास करतात, घरामध्ये अखंड दिवा असतो, आपल्या घरी घट हा बसत असतो। तर त्याचबरोबर आपण या नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करावे आणि किती आपण पाठ हे नवरात्रामध्ये करायला हवे, तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत की आपण हे पाठ घरी का करावे। जर आपण आपल्या घरी या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ केले तर आपल्याकडनं आपल्या कुलदेवतेची सेवा ही होत असते। तर यासाठी म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा ही घरी करण्यासाठी हे पाठ करणं आवश्यक आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा घ्यायचा असतो। तर जेव्हा आपण वेगवेगळ्या देवांची सेवा ही करत असतो, तर त्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान हा करायचा आहे। त्यामुळे आपण या नवरात्रामध्ये जास्तीत जास्त कुलदेवतेची सेवा ही करायची आहे। म्हणजेच आपल्याला आपले सेवा करून आपल्याला कुलदेवतेची संमती ही घ्यायची आहे। यामुळे म्हणजे आपण हे पाठ का करावे, तर आपल्या घरामध्ये नेहमी वेगवेगळे संकट हे येत असतात। बऱ्याच वेळा कुणाला व्याधी म्हणजे संततीचा प्रॉब्लेम असेल, विवाह जमण्यामध्ये समस्या असेल किंवा शत्रुनाश असेल, आर्थिक सुबत्ता असेल, कुटुंबामध्ये अशांतता असेल किंवा आरोग्यविषयीची काही आपल्या समस्या असेल, तर या सर्वांचं निवारण करण्यासाठी आपल्याला ही सेवा खूप उपयुक्त आहे। यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर नवरात्रामध्ये तुम्ही या ग्रंथाचे जास्तीत जास्त पारायण हे घरी करू शकता। अगदी छोटंसं पुस्तक आहे, 1 ते 1.5 तास तुम्हाला यासाठी फक्त वाचण्यासाठी लागणार आहे। तर या पाठाचे म्हणजे या पुस्तकाचे तुम्ही 14 पाठ हे करू शकता, 28 पाठ करू शकता, 56 करू शकता। जेवढे जास्त तुमच्याकडनं होत असेल तेवढी तुम्ही जास्त पाठ करून देवीची सेवा ही या नवरात्रामध्ये करू शकता। तर सर्वप्रथम आपण फक्त 14 पाठ हे आपण 9 दिवसामध्ये कसे करायचे हे बघणार आहोत। तर सुरुवातीला तुम्ही 5 दिवसामध्ये 2-2 पाठ हे एका दिवशी करू शकता। म्हणजे 5 दिवसामध्ये तुमचे 10 पाठ हे होतील आणि नंतरच्या 4 दिवसामध्ये तुम्ही 1-1 पाठ जरी वाचला तरी तुमचे 14 पाठ हे 9 दिवसामध्ये अगदी सोपे म्हणजे कमी वेळेमध्ये पूर्ण होईल। जर नसेल शक्य तर तुम्ही कंटिन्यू करत म्हणजे फक्त तुम्ही एका दिवशी 4 वाचा, कधी 3 वाचा, असे जसे शक्य असेल तसे तुम्ही हे पाठ कंटिन्यू या 9 दिवसामध्ये करू शकता। तर अगदी सोपी आणि जास्त प्रभावी असणारी आपली ही कुलदेवतेची सेवा आपल्याला या 9 दिवसामध्ये करायची आहे। तर आता आपण हे बघणार आहोत की आपल्याला हे पाठ करणं म्हणजे काय। तर आपल्याला पाठ वाचत असताना या पुस्तकामध्ये काही सुरुवातीला आपल्याला डायरेक्टली अध्याय पहिला न वाचता अगोदर हे जे मंत्र काही दिलेले आहेत ते 5 मंत्र आपल्याला हे सर्वप्रथम वाचायचे आहे। त्यानंतर आपल्याला दिव्य कवचम, नंतर अथ अर्गला स्तोत्रम, किलकम स्तोत्र, रात्री सूक्त, हे जे सुरुवातीला आपल्याला दिलेले आहे हे सर्व याचं आपल्याला वाचन करायचं आहे। आणि नंतर रात्री सूक्त वाचून झाल्यानंतर 1 माळ नवार्ण मंत्र याचा आपल्याला जप हा घ्यायचा आहे। तर हे सर्व तुम्हाला या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेलं आहे आणि यानंतर आपल्याला अध्याय 1 ते 13 हे कंटिन्यू वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची एक दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र आहे हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर किंवा तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही या पुस्तकामध्ये आपले 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर वेदोक्त देवी सूक्त आहे, तंत्रोक्त देवी सूक्त आहे, प्राथमिक रहस्य आहे, वैकृतिक रहस्य आहे किंवा मूर्ती रहस्य आहे, हे जे सर्व आपल्याला असेल शक्य तर तुम्ही याचं वाचन हे करायचं आहे। जर नसेल शक्य किंवा टाईम तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही फक्त 1 ते 13 अध्याय म्हणजे आपण सुरुवातीला जी सेवा आहे दिव्य कवचमपासून तर 1 ते 13 अध्याय हे तुम्ही वाचन करू शकता। अशा प्रकारे तुमचा एका दिवशी 1 पाठ हा पूर्ण होतो।
अशाच प्रकारे आपल्याला 9 दिवसामध्ये देवीचे 14 किंवा 28 तुमच्याकडनं होईल तेवढे जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 1 किंवा 5, 7 तरी तुम्ही हे अध्यायाचं वाचन या 9 दिवसामध्ये करायला हवं. म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवतेचा जास्तीत जास्त आशीर्वाद हा प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा. जर आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. याचबरोबर तुम्हालाही हे पाठ वाचन करत असताना कोणते कोणते नियम हे पाळायचे आहे याचंसुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये सुरुवातीला संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. म्हणजेच आपण पाठ हे कंटिन्यू एका जागेवर बसून वाचावे किंवा सकाळी लवकर आपण आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून नंतर हे पाठाचं वाचन करावं. 9 दिवस पाठ करत असताना परान्न हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हे जे आपले काही नियम आहेत हे सर्व तुम्हाला या पुस्तकामध्ये सुरुवातीला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ करून आपल्याला घरामध्ये नवचंडी केल्याचं फळ हे प्राप्त होतं. म्हणजेच आपण जर घरामध्ये 14 पाठ जरी आपण या पुस्तकाचे केले तर आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचं फळ आपल्याला हे मिळतं. म्हणजेच एवढी जास्त आपली ही या पाठ करण्याचं महत्त्व आपल्याला हे आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ जास्तीत जास्त करा आणि देवीचा कृपा आशीर्वाद हा मिळवू शकता. म्हणजेच कोणत्या प्रकारचा खर्च न करता अगदी आपण सोप्या पद्धतीने देवीची सेवा करून देवीची नवचंडी हा जो मोठा याग असतो याचं फळ आपण हे नवरात्रामध्ये मिळवू शकतो. म्हणजे आपल्याकडनं उपवास करणे शक्य नसेल किंवा देवीची दुसरी कोणती सेवा करणे शक्य नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने 1 ते 1.5 तासामध्ये होणारी ही देवीची सेवा आपल्याला नवरात्रामध्ये जास्तीत जास्त करायची आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करा आणि देवीचा कृपा आशीर्वाद मिळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.